पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुक्रू शुभवर्तमान अध्याय 23 मराठी। लुक्रू शुभवर्तमान अध्याय 23 लुक्रू शुभवर्तमान अध्याय 23 रोमी सुभेदार पिलात याच्या पुढे येशू। नंतर त्या सर्व मंडळीने उठून त्याला पिलाताकडे नेले आणि ते त्याजवर असा दोष ठेवू लागले की हा आमच्या राष्ट्राला फितविताना, कैसराला पट्टी देणे मना करीताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हास आढळला। तेव्हा पिलाताने त्याला विचारले की तू यहुद्यांचा राजा आहेस का? त्याने त्याला उत्तर दिले, तू म्हणतोस। तेव्हा मुख्य याजकास व लोकसमुदायास पिलाताने म्हटले, मला या मनुष्याच्या ठाई काही दोष आढळत नाही। तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले, हा गालिलापासून आरंभ करून येथपर्यंत अवघ्या यहुदियात शिक्षण देऊन लोकास चिथवितो। हेरोदाच्या पुढे येशू, हेरोदाच्या पुढे येशू। तेव्हा पिलाताने हे ऐकून हा मनुष्य गालिली आहे काय असे विचारले आणि तो हेरोदाच्या अंमलातला आहे असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदाकडे पाठविले। तोही त्या दिवसात येरुशलेमात होता। येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला, कारण त्याचविषयी ऐकल्यावरून त्याला भेटावे अशी बऱ्याच दिवसापासून त्याची इच्छा होती आणि त्याच्या हातून झालेले एखादे अद्भुत कृत्य दृष्टीस पडेल अशी त्याला आशा होती। त्याने त्याला बरेच प्रश्न केले, परंतु त्याने त्याला काही उत्तर दिले नाही। तेव्हा मुख्य याजक व शास्त्री यांनी उभे राहून आवेशाने त्याचवर दोष ठेवले आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि त्याला झळझळीत वस्त्रे लेवून पिलाताकडे परत पाठविले। त्याच दिवशी पिलात व हेरोद हे परस्पर मित्र झाले। त्यापूर्वी त्यांचे आपसात वैर होते। पिलात बरब्बा व येशू, पिलात बरब्बा व येशू। मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक यास एकत्र बोलवून म्हटले, हा मनुष्य लोकास फितविणारा म्हणून ह्याला तुम्ही मजकडे आणले आणि पहा, मी तुमच्या देखत त्याची चौकशी केल्यावर ज्या गोष्टीचा आरोप तुम्ही त्याचवर आणता त्यासंबंधी या मनुष्यामध्ये काही दोष मला आढळत नाही, हेरोदालाही नाही, कारण त्याने त्याला आपल्याकडे परत पाठविले। आणि पहा, याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही, यास्तव मी याला फटके मारून सोडून देतो। आणखी त्या सणात त्याला त्याकरिता एका जणाला सोडावे लागत असे, परंतु सर्वांनी एकच आरोळी करून म्हटले, याची वाट लावा आणि आम्हासाठी बरब्बाला सोडून द्या। तो इसम नगरात झालेला दंगा व खून यामुळे बंदीत टाकलेला होता। येशूला सोडावे या इच्छेने पिलाताने पुन्हा त्याचबरोबर भाषण केले। तरी त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा अशी ओरड केली। तो त्यास तिसऱ्याने म्हणाला, का? त्याने काय वाईट केले आहे? याचकडे मरणास योग्य असा काही दोष मला आढळला नाही, यास्तव मी याला फटके मारून सोडून देतो। पण याला वधस्तंभाशी खिळावे असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह केला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले। तेव्हा पिलाताने त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा ठराव केला। नंतर दंगा व खून यामुळे बंदीत टाकलेल्या ज्या एकाला त्यांनी मागितले त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपवून दिले। येशूला वधस्तंभी खिळतात, येशूला वधस्तंभी खिळतात। पुढे ते त्याला घेऊन जात असता शिमोन कुरनेकर हा इसम रानातून येत होता। त्याला त्यांनी धरून त्याचवर वधस्तंभ ठेवला आणि तो त्याला येशूच्या मागे वाहण्यास लावले। तेव्हा त्याच्या मागे लोकांचा व त्याच्यासाठी ऊर बडवून घेऊन शोक करीत असलेल्या अशा स्त्रियांचाही मोठा समुदाय चालला होता। येशू त्याकडे वळून म्हणाला,
अहो यरुश्लेम कर कन्यांनो, मजसाठी रडू नका, तर आपणासाठी व आपल्या मुला बाळांसाठी रडा. कारण पहा, असे दिवस येतील की ज्यात वांज, न प्रसवलेली उदरे व न पाजलेले स्तन ही धन्य आहेत असे म्हणतील. त्या समयी ते पर्वतास म्हणू लागतील, आम्हावर पडा, व टेकड्यास म्हणतील, आम्हास झाका. ओल्या झाडाला असे करतात, तर वाळलेल्याचे काय होईल? त्याच्याबरोबर दुसऱ्या 2 जणांस अपराधी म्हणून वध करण्यासाठी नेले. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले. तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यास समजत नाही. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. लोक पाहात उभे होते. अधिकारीही उपहास करीत म्हणाले, याने दुसऱ्यास तारिले. जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःचा बचाव करावा. शिपायांनीही जवळ येऊन त्याला आंब देऊन त्याची अशी थट्टा केली की तू यहुद्यांचा राजा असलास तर स्वतःचा बचाव कर. हा यहुद्यांचा राजा आहे असा एक लेखही त्याच्यावरती होता. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यातील एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा व आमचा बचाव कर. परंतु दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले, तुलाही तोच दंड असता तू देवाला भीत नाहीस का? आपला दंड तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कर्मांचे योग्य फळ भोगीत आहोत. परंतु याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. येशूचा मृत्यू. इतक्यात सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. तेव्हा झालेले पाहून जमादाराने देवाचे गौरव करून म्हटले, खरोखर हा मनुष्य धार्मिक होता. हा प्रकार पाहण्याकरता जमलेले सर्व लोक समुदाय झालेल्या गोष्टी पाहून ऊर बळवीत माघारी गेले. तेव्हा त्याच्या ओळखीचे सर्वजण व ज्या बायका त्याच्या मागे गॅलिलाहून आल्या होत्या त्या हे पाहून दूर उभ्या राहिल्या होत्या. येशूला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवतात. तेव्हा पहा, यहुद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नामक एक मनुष्य होता. तो मंत्री असून सज्जन व धार्मिक असा होता. त्याने त्यांच्या विचाराला व कामाला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. ते त्याने खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंढाळले व जिच्यात तोपर्यंत कोणाला ठेवले नव्हते अशा खडकात खोदलेल्या कबरेत ते ठेवले. तो तयारीचा दिवस असून शब्बात सुरू होणार होता. ज्या बायका गॅलिलाहून त्याच्याबरोबर आल्या होत्या त्यांनी त्याच्या मागे येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुगंधी तेले तयार केली